राज्यभरामध्ये बिबट्यांचा हायदोस थांबवण्यासाठी सरकारनं एक नवीन शक्कल काढलेली आहे। ती म्हणजे बिबट्यासाठी 1 कोटी शेळ्या सोडण्याची। बिबटे जंगलाच्या बाहेर येऊ नयेत म्हणून जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या सोडण्यात येणार आहेत आणि त्याशिवाय आणखीन डझनभर उपायांवरती राज्य सरकार विचारही करत आहे। राज्यात 1 वर्षात किती बिबटे जन्माला येतात आणि एवढ्या बिबट्यांना 1 कोटीच्या शेळ्या पुरतील का पाहूयात। राज्यात प्रचंड धुमाकूळ घालणारा बिबट्या नागपूर अधिवेशनातही पोहोचला। राज्यात बिबट्यांचा प्रश्न एवढा गंभीर झालाय की त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी आमदारावरच बिबट्याहून येण्याची वेळ आली। बिबट्यानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं जगणं मुश्किल करून टाकलंय। जिथे सध्या अधिवेशन सुरू आहे तिथे नागपुरातही बिबट्या घुसला। नागपूरच्या शिवनगर परिसरात दाट लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरला। सकाळी 5:30-6 वाजता लोक साखर झोपेत असतानाच बिबट्यानं शिवनगरमध्ये एंट्री केली। वाटेत जे भेटले त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि 4घांना जखमी केलं। त्यानंतर बिबट्या एका घरात लपून बसला। वनविभाग आणि पोलिसांनी बिबट्या लपून बसलेल्या घराच्या भोवती सापळा रचला। बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर बिबट्या दिसताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतनं बिबट्याच्या शरीरावर 2 डार्ट मारले। डार्ट लागल्यानंतर गुंगीचं औषध बिबट्याच्या शरीरात भिनायला लागलं। मात्र त्या अवस्थेतही बिबट्या आणखी आक्रमक झाला आणि त्यानं 15 फूट उंच उडी मारली। उडी मारून बिबट्यानं दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला आणि अखेर बिबट्या खाली पडला। बिबट्या खाली पडताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला उचललं आणि अखेर 1 तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात आलं। ये समथिंग 6:30 बजे है जब हम लोग उठे भी नहीं थे। नीचे एकदम हड़कंप मचा। तब हम लोग आए नीचे, मतलब मैं तो नहीं आई, इनके पापा आए तो पता चला कि तेंदुआ आया है, तो हम लोग लॉक करके अंदर में चले गए। हाँ, तकलीफ तो हुई। 4 से 5 घंटा अंदर बिताना बहुत मतलब आप समझ सकते हैं। अंदर थी और जो डर है वो तो बहुत ज्यादा है। अभी भी डर सा लग रहा है। नागपूर पासून ते कोकणापर्यंत बिबट्या धुमाकूळ घालतोय। अलिबाग मधल्या नागावमध्ये समुद्राच्या जवळ बिबट्या आला। नागावमध्ये बिबट्यानं 3 जणांवर हल्ला केलाय। बिबट्या दिसल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या। नागरिकांना आणि पर्यटकांना घरातनं आणि हॉटेलमधनं बाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे। अलिबागमध्ये बिबट्या येईल अशी कुणालाच कल्पना नसल्यानं अलिबागला बिबट्या पकडण्याची यंत्रणाच नाहीये। अखेर बिबट्या पकडायला पुण्याहून यंत्रणा बोलवावी लागली। अखेर सरकारनं बिबट्याला आवर कसा घालायचा यावर काही उपाय आखले। त्यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडण्यात येणार आहेत। राज्यातल्या विविध जंगलांमध्ये शेळ्या सोडायला सुरुवात झाली आहे। बिबट्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध होईल आणि बिबटे बाहेर येणार नाहीत असा त्यामागचा विचार आहे। मी असं म्हटलं की 4 लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा। म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा। त्यांना तुम्ही खाऊ नका। त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत। म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल। बिबट्यांचा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध मुद्द्यांवर विचार करत आहे। बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली आहे। बिबट्यांसाठी खाद्य ठरणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। बिबट्या किंवा त्याची सावली दिसल्यास वाजणारे अलार्म वाजवण्यात येणार आहेत। राज्यात बिबट्यांचं रेस्क्यू सेंटर तयार करण्याचा विचार सुरू आहे। नर आणि मादी बिबटे वेगळे ठेवून बिबट्यांची संख्या कमी करा अशी ही मागणी होती। महाराष्ट्रातले बिबटे गुजरातला आणि दक्षिण आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव आहे। नसबंदी के लिए परमिशन मिली है लेकिन कम संख्या और बहुत कालखंड। तो हम लोग बोलते 6 महीने के अंदर हमको पता चलेगा ये सक्सेसफुल हो रहा है क्या नहीं।
उसके बाद में बड़ी मात्रा में करने के लिए सेंट्रल गवर्नमेंट के फॉरेस्ट डिपार्टमेंट से परमिशन ले लेंगे और उसमें से कामयाबी मिलेगी, ऐसा मुझे विश्वास है। वो जो प्राणी जो उनको खाने के लिए चाहिए, वो प्राणियों को जो फल चाहिए वो फल का अभाव उधर है, तो वो फल के पेड़ उधर लगाने का हमारा प्रयास है, जिसके जरिए वो लोग जंगल छोड़ के गांव तक न पहुंचे, किसान लोगों के खेत में न आए। इसके लिए हमारी पूरी प्लानिंग चालू है, उसमें कामयाब होंगे ऐसा मुझे विश्वास है। ऊसाच्या शेतात बिबट्यानं लपण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी उत्तम जागा मिळते, त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढते। कोल्हापूर, पुणे, जुन्नर तालुका, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, धुळे, रायगड, नागपूर अशा सगळ्या भागांमध्ये बिबट्या धुमाकूळ घालतोय। जुन्नरमध्ये तर मानेला लोखंडी काटेरी काट्याचा पट्टा लावून कामं करावी लागतात। त्याबद्दलच आवाज उठवण्यासाठी शिंदे गटाचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे चक्क बिबट्याहून विधान भवनात आले। जुन्नर तालुक्यात गेल्या 3 महिन्यात 55 जण बिबट्यांच्या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा आमदार शरद सोनावणे यांनी केलाय। आज जवळजवळ 9 ते 10 हजार बिबट्याची संख्या झालेली आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले आहे। आता लोक सरकार असं म्हणते की मानेला तारेचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे। अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये, अंगणाच्या बाजूने सगळे सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे। आता हजारोच्या संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगीळ साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी। सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय, शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही। जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात। या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही। नसबंदी करण्याच्या पेक्षा आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा। बिबट्यांची संख्या कशी वाढतेय याचं गणित अजित पवारांनीच मांडलं होतं। त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला, ते ऊसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो। त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माद्यात 2दा वितात आणि 4-4 पिल्लं देतात। अरे जरा गावाकडचा एखादा शब्द आला की तुम्ही हसता, तुम्ही गावाकडचं, मी गावाकडचा। बिबट्याने आता अधिवेशनातच येऊन परिस्थितीचं गांभीर्य दाखवून दिलंय। आता सरकार बैठकांऐवजी पटापट पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे। 1 कोटींच्या शेळ्या लवकरात लवकर जंगलात सोडल्या जातील आणि बिबट्यांऐवजी लोकांनी त्या शेळ्यांवर ताव मारू नये अशीही अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।